नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण वर्षभर टिकणारे साबुदाण्याचे उपवासाचे पापड कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहोत. आणि हे पापड आपण न शिजवता आपण इडली पात्रामध्ये वाफवून करणार आहोत. त्यामुळे अगदी वेगळी पद्धत आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे पापड बनवण्यासाठी खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही, अगदी झटपट तयार होतात. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी साबुदाणे रात्रभरासाठी भिजत घातले होते. आणि साबुदाणे भिजत घालताना आपल्याला हे साबुदाणे पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी ठेवायचं आहे. सुरुवातीला 1 ते 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी टाकून हे रात्रभरासाठी किंवा 7 ते 8 तासांसाठी भिजत ठेवायचे. आता हे छान भिजलेले आहेत, अगदी मऊ असे झालेले आहेत आणि छान मोकळे सुद्धा झालेले आहेत. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मग झाकण देऊन साधारण 5 मिनिटासाठी असंच झाकण ठेवून द्यायचं आहे. कारण हे जे मीठ आहे ते व्यवस्थित सगळ्या साबुदाण्यांना लागलं पाहिजे. त्यासाठी हे छान असं मिसळून घ्यायचं आणि यावरती झाकण देऊन 5 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. आता हे 5 मिनिटानंतर बघते मी, तर साबुदाणे व्यवस्थित असे त्याला मीठ लागलेलं आहे. आता हे तुम्ही असेच पांढरे शुभ्र जसे साबुदाणे आहेत तसेच सुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला कलर आवडत असेल तर यामध्ये कलर सुद्धा घालू शकता. तर मी इथे थोडे साबुदाणे घेऊन त्याच्यामध्ये कलर मिक्स करून ते वापरणार आहे. तर माझ्याकडे पिंक कलर आहे तर तो मी यूज करत आहे. आणि हे जेल कलर आहे तर ते थोडं मिसळायला कठीण जातं, तर मी थोडंसं 1 ते 2 ड्रॉप घेतले आणि हे व्यवस्थित मिसळून घेते. तुमच्याकडे जो कलर असेल तर तो वापरू शकता तुम्ही किंवा नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. तर आता हे पापड आपण इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण इडलीच्या प्लेट ज्या आहेत त्या तयार करून घेऊया. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तर पापड बनवण्यासाठी लागणारे साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. मी इथे फक्त 1 वाटी साबुदाण्याचे पापड बनवत आहे. तर आता या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. आता काय करायचंय, हे जे भिजवलेले साबुतांदूळ आहेत तर त्याची एक अशी लेयर बनवायची. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं करून घ्यायचंय. आणि जेव्हा आपण हे वाफवून घेऊ तर ते बरोबर एकमेकांना चिकटतात. त्यामुळे खूप जास्त जाड लेयर पसरवायची नाही, अशी पातळच लेयर आपल्याला पसरवून घ्यायची आहे. तर आता अशा पद्धतीने मी एक प्लेट तयार करून घेतलेली आहे आणि आपण जे कलरचे साबुदाणे करून घेतले तर ते वरती थोडे थोडे असे मी पसरवलेले आहेत. तर आता सारख्याच पद्धतीने दुसरी सुद्धा प्लेट मी तयार करून घेते. अगदी सोपी पद्धत आहे, अगदी झटपट हे पापड तयार होतात. खूप जास्त वेळ साबुदाणे शिजवायला लागत नाही आणि अगदी 5 ते 7 मिनिटं फक्त आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये नक्की बनवून बघा हे पापड. आता हे पापड तुम्ही घरामध्ये फॅनखाली 1 ते 2 दिवस सुकू शकता, खूप छान सुकतात. आणि नंतर मग 1 दिवस उन्हामध्ये ताटामध्ये पसरवून सुकवून घ्यायचे तरीसुद्धा चालेल. तर मी सुद्धा हे 2 दिवस फॅनखाली सुकवून घेतले आणि नंतर मग 1 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतले. आता या सगळ्या प्लेट तयार करून झालेल्या आहेत. आता या वाफवायला ठेवून देऊया. तर इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे मध्यम गॅसवरती आपल्याला 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. तर मी हे वाफवण्यासाठी ठेवून देते. तर बघू शकता तुम्ही जवळपास 7 ते 8 मिनिटं मी हे वाफवून घेतलं आणि नंतर थोडा वेळ थंड करून आता हे आपण पापड काढून घेऊया. तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय आणि जो आपण चमचा वापरतो तो थोडासा ओला करून घ्यायचा, म्हणजे हे पटापट निघतात. तर साईडनी थोड्याशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि अगदी सहज निघतात हे. आणि छान असा आकार आलेला आहे पापडांचा, बघू शकता तुम्ही. आता मी हे एका प्लास्टिकच्या शीटवरती काढून ठेवते. तर आता हे सगळे पापड आपण अशाच पद्धतीने काढून घेऊया. बघू शकता हा सुद्धा पापड अगदी व्यवस्थित निघालेला आहे. थोडा चमचा ओला करून घेतला की पटकन हे पापड निघतात.
जसे आपण इडली काढताना वापरतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा पापड काढून घ्यायचे. आणि मस्त कलरफुल असे हे पापड आपले दिसत आहेत. तर आता सारख्याच पद्धतीने मी सगळे पापड काढून घेतले आणि ही एक बॅच झाली. अजून एक बॅच होणार आहे, तर ती सुद्धा मी बनवून घेते आणि नंतर हे सुकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसे पापड झालेले आहेत ते. जवळपास 2 ते 3 दिवसानंतर पापड छान सुकले. 2 दिवस मी फॅनखाली घरामध्ये सुकवले आणि 1 दिवस उन्हामध्ये ताटामध्ये पसरवून असे सुकवून घेतलेले आहेत. तर मी आता पापड तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तर तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि आता हा पापड मी तळून घेते. बघू शकता छान असा फुलत आहे पापड आणि अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात आणि खूप छान एकदम कुरकुरीत होतात. चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पापड नक्की ट्राय करून बघा आणि असे हे पापड जास्त प्रमाणात बनवून तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता. तर आता मी हे पापड तळून घेतलेले आहेत. सगळे पापड एकदम छान फुललेले आहेत. तर बघू शकता खूप छान असे आपले पापड फुललेले आहेत. मी आधीचं सुद्धा एक सुकवलेला पापड दाखवते मी तुम्हाला. दुप्पट तिप्पट असे हे पापड फुलतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.